हॅलो, नमस्कार. या लेक्चरमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या एका नवीन व्हिडिओ सिरीजमध्ये ज्यामध्ये आपण 30 दिवसाची जी काही रिव्हिजन इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे. सो एका नवीन भागामध्ये या ठिकाणी संकीर्ण इतिहास या संदर्भाने 15 प्रश्न आपण बघणार आहोत. ओके. सो सध्या 4th वीक मधील हिस्ट्री या विषयाअंतर्गत आपण महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत आणि या ठिकाणी या लेक्चर नंतर हिस्ट्री या विषयाला आपण कॉन्क्लूड करणार आहोत. ओके. आणि उद्यापासून विज्ञान अर्थात जे जनरल सायन्स आहे त्या संदर्भाने जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते आपण प्रश्नांच्या माध्यमातून दररोज 15 प्रश्न या पद्धतीने रिवाइज करणार आहोत. ओके. सो परीक्षा एकदम जवळ आलेली आहे, तोंडावर आलेली आहे. सो अशा अनुषंगाने आपण जी काही रिव्हिजन सिरीज आहे ते क्विक रिवाइज व्हावं या पद्धतीने आपण हे फ्रेम केलेलं आहे. ओके. सो सुरू करूया. आता पहिला जो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच नागपूर करारासंदर्भाने या ठिकाणी योग्य विधाने ओळखा असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. हा करार 28 सप्टेंबर 1953 ला झाला व या करारावर 12 नेत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. क विधान आहे, मराठी भाषिक राज्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शंकरराव देव यांच्या पुढाकाराने श्री पी के देशमुख या मंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. सो एकंदरीतच जे काही आपण संयुक्त महाराष्ट्र चळवळ बघतो तर त्या संदर्भाने आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारतोच आहे. इव्हन कंबाईन मध्ये देखील त्यावर प्रश्न विचारला जातो. त्यामुळे जे काही संयुक्त महाराष्ट्र चळवळ आहे आणि त्या संदर्भात महत्वाचे करार वगैरे जे झालेले असतील तर ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र संदर्भाने जर आपण बघितलं तर अकोला करार आहे, नागपूर करार आहे, त्यानंतर बेळगावचे जे काही साहित्य संमेलन आहे त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळी संदर्भात जे काही ठराव मांडलेले गेलेले होते तर त्या संदर्भाने जी काही इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. त्या ठिकाणी नागपूर करारासंदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला होता. नागपूर करार एकंदरीतच 28 सप्टेंबर 1953 ला झालेली आहे. सुरुवातीला जेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळी संदर्भाने जी चळवळ उभी राहिली तर त्यामध्ये असं होतं की महाराष्ट्राचा जो काही मुंबई प्रांत आहे आणि इतर महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबई प्रांत या तिघांचा मिळून एक संयुक्त महाराष्ट्र स्थापन कराव्यासाठी म्हणून ही चळवळ चालवण्यात आलेली होती आणि एकंदरीतच तशा पद्धतीने केंद्र सरकारकडे डिमांड करण्यात आलं. मात्र त्यावेळच्या गव्हर्नमेंटने जी काही संयुक्त महाराष्ट्र चळवळीला प्रतिकूल असे धोरण किंवा जी काही योग्य तो प्रतिसाद दिला नाही आणि गुजरात तसेच मुंबई, ओके. सो गुजरात आणि त्यावेळचे मुंबई प्रांत होते तर त्याला एकत्रितपणे जोडून एक स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा केंद्र सरकारचा मानस होता. तर त्याला विरोध करण्यासाठी म्हणून संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिलेली होती. आणि अशा वेळेस या ठिकाणी जे काही नागपूर करार झाले होते तर नागपूर करारामध्ये असं ठरवण्यात आलं की जर संयुक्त महाराष्ट्र चळवळ अपयशी किंवा यशस्वी झाली नाही तर अशा वेळेस किंवा संयुक्त महाराष्ट्राचा जो काही डिमांड आहे तो पूर्ण झालेला नाही तर आपण वेगळं विदर्भ मागू आणि विदर्भाची जी काही स्वतंत्र विदर्भासाठी आपण एक चळवळ उभी करू अशा पद्धतीने या नागपूर कराराअंतर्गत स्वीकारण्यात आलेलं होतं. आणि या नागपूर कराराअंतर्गतच मग जे काही हिवाळी अधिवेशन वगैरे जे भरण्याचं जे नागपूरमध्ये ठरवण्यात आलेलं होतं, बाकी इतर जे काही विदर्भाच्या अनुषंगाने जे अधिकार आहेत ते मिळणे अशा पद्धतीने वेगवेगळे जे करार आहेत ते या नागपूर कराराअंतर्गत ठरवण्यात आलेले होते. सो या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्रात सामील होण्यासाठी विदर्भाची मानसिकता सुरुवातीपासून नव्हतीच, त्यास विरोध होता. मराठी भाषिक राज्याचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून शंकरराव देव यांच्या पुढाकाराने श्री पी के देशमुख त्यावेळचे मंत्री होते, ओके. सो या मंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झालेली होती आणि या बैठकीला शंकरराव देव, प्रभाकर कुंटे, नंतर आहे मराठवाड्यातून स्वामी रामानंद तीर्थ, देवीसिंग चव्हाण आणि विदर्भातर्फे गोपाळराव खेडकर, पी के देशमुख, शेषराव वानखेडे इत्यादी जे काही कार्यकर्ते आहेत ते उपस्थित होते. आता नागपूर करारावर 12 नेत्यांच्या सह्या झालेल्या होत्या. कोणते 12 नेते होते तर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यातील ते नेते होते. विदर्भातून आर के पाटील, पंढरीनाथ पाटील, गोपाळराव खेडकर, लक्ष्मणराव भटकर, रामराव देशमुख, शेषराव वानखेडे आणि पंजाबराव देशमुख हे विदर्भातून जे काही विदर्भवादी नेते होते तर त्यांनी स्वाक्षरी केलेले होते. त्यानंतर आहे पश्चिम महाराष्ट्रातून भाऊसाहेब हिरे, यशवंतराव चव्हाण, देवकीनंदन नारायण आणि नाना कुंटे यांनी या नागपूर करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या होत्या. मराठवाडा प्रांतातून देवीसिंग चव्हाण हे सुरुवातीला या बैठकीत हजर नव्हते, मात्र त्यांनी नंतर स्वाक्षरी केली. आता एक विशेष म्हणजे काय तर या ठिकाणी लक्षात ठेवा, शंकरराव देव आणि स्वामी रामानंद तीर्थ या चर्चेत भाग घेतलेला असला तरी त्यांनी या नागपूर करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या नव्हत्या किंवा सह्या केलेल्या नव्हत्या. त्यामुळे हे या ठिकाणी आपल्याला नोट डाऊन करण्यासारखं पॉईंट आहे. सो नागपूर करारावर खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी किंवा व्यक्तींनी स्वाक्षरी केलेल्या नव्हत्या अशा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा,
शंकरराव देव आणि रामानंद तीर्थ. ओके, सो या ठिकाणी आपल्याला नागपूर करार संदर्भात प्रश्नात काय विचारण्यात आलेला आहे? हा करार 28 सप्टेंबर 1953 झाला का? सो अगदी बरोबर आहे. त्यानंतर आहे या करारावर 12 नेत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. सो 12 नेत्यांनी या ठिकाणी स्वाक्षऱ्या केलेल्या आहे, जे आपण बघितलेलं आहे. सो ब देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर आहे मराठी भाषिक राज्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शंकरराव देव यांच्या पुढाकाराने श्री पी के देशमुख या मंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. सो हे देखील स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, सो अ ब क या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 अ ब क या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हे जे काही इन्फॉर्मेशन आहे ते एकंदरीतच गाठाड सरांच्या पुस्तकातून घेतलेलं आहे. ओके, सो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे खालील विधानांवरून संघटना ओळखा. आता कामगार संघटनेसंदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या संघटनेची स्थापना 23 जानेवारी 1926 ला झाली. ब संघटनेचे अध्यक्ष नाम जोशी अर्थात नारायण मल्हार जोशी हे होते. त्यानंतर क स्टेटमेंट आहे या संघटनेचे सरचिटणीस रघुनाथ वखले यांची निवड झाली. ड आहे मुंबईतील कुर्ला व मदनपूर या भागात संघटनेचा बालेकिल्ला होता. थोडक्यात काय तर मुंबईतील जे काही कुर्ला व मदनपूर हा भाग या संघटनेचा बालेकिल्ला होता असा एकंदरीत प्रश्न आहे. सो हे कोणत्या संघटनेसंदर्भाने या ठिकाणी दिलेलं आहे? ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, ज्याला आपण आयटक म्हणत असतो. इंडियन ट्रेड युनियन काँग्रेस, ज्याला इंटक म्हटलं जात आहे. बॉम्बे मिल मजदूर युनियन आणि बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन. सो लक्षात ठेवा, नारायण मल्हार जोशी अर्थात NM जोशी यांच्या नेतृत्वाखाली 23 जानेवारी 1926 रोजी बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन या संघटनेची स्थापना झालेली आहे. ओके, सो कोणत्या संघटनेची स्थापना झाली तर बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन. आता पर्यायात आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेलं होतं बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. आता या ठिकाणी अध्यक्ष कोण होते तर नाम जोशी हे स्वतः अध्यक्ष होते आणि सचिव म्हणून किंवा सरचिटणीस म्हणून रघुनाथराव वखले यांची नियुक्ती किंवा यांची निवड झालेली होती. ओके, सो लक्षात ठेवा, रघुनाथराव वखले हे या संघटनेचे किंवा युनियनचे सरचिटणीस होते. आसवाले, त्यानंतर जीनवाला, झाबवाला, बाबासाहेब बुले इत्यादी या संघटनेचे उपाध्यक्ष होते. ओके, सो आसवाले, जीनवाले, झाबवाला हे जे काही नेते होते आणि बाबासाहेब बुले या संघटनेचे उपाध्यक्ष होते. ओके, चारही लक्षात ठेवा. शक्यतो संप टाळावेत व संप अटळ असल्यास कामगारांना संप काळात सहाय्य करण्याचे या संघटनेचे धोरण होते. ओके, जी काही कामगारांची जी संघटना होती तर कामगार आणि मालकांमध्ये जो काही संप आहे तो टाळावेत आणि कामगारांचा जो प्रश्न आहे तो चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न करावे अशा पद्धतीने या संघटनेची जी काही भूमिका आहे ती घेतलेली होती. मात्र जर संघर्ष अटळ असल्यास किंवा संप अटळ असल्यास संप काळामध्ये जे काही कामगार आहेत तर कामगारांना सहकार्य करणे आणि त्यांना योग्य तो जे काही मार्गदर्शन करणे असे जे काही धोरण आहे ते या बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियनने स्वीकारलेले होते. 1926च्या अखेर या संघटनेची जी संख्या होती ती 10,000 होती. मुंबईतील कुर्ला व मदनपूर हा भाग या संघटनेचा बालेकिल्ला होता. सो जी काही महत्वाची जे कार्य आहे ते या कुर्ला व मदनपूर या भागामध्ये या संघटनेचे चालायचे. ओके, सो मुंबईतील कुर्ला व मदनपूर हा जो काही भाग आहे तो एकंदरीतच या संघटनेचा बालेकिल्ला होता. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेला आहे. आता या ठिकाणी ऑल इंडिया युनियन काँग्रेस दिलेला आहे. सो लक्षात ठेवा, ऑल इंडिया युनियन काँग्रेस ज्याला आयटक म्हटलं गेलेलं आहे आणि त्याची स्थापना 31 ऑक्टोबर 1920 रोजी कुठे झाली? मुंबईमध्ये झाली. आणि लाला लजपत राय हे या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर आहे इंटकची स्थापना, ज्याला इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस म्हटलं गेलेलं आहे. त्याची स्थापना 3 मे 1947 रोजी 3 मे 1947 रोजी झालेली आहे. आणि या इंटकचे पहिले जे काही नेतृत्व आहे किंवा पहिले अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. ओके, सो सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली इंटकची स्थापना झालेली आहे 1947 मध्ये आणि 31 ऑक्टोबर 1920 मध्ये आयटकची स्थापना झालेली आहे. बॉम्बे मिल मजदूर युनियन जी काही कामगार संघटना आहे एकंदरीत स्वातंत्र्यानंतर साधारणतः 1981च्या दरम्यान ही संस्था स्थापन झालेली आहे. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. याला राष्ट्रीय मिल मजदूर संघ देखील म्हटलं जातं. ओके, सो राष्ट्रीय मिल मजदूर संघ ज्याला बॉम्बे मिल मजदूर युनियन देखील म्हटलं जातं. आणि याचे जे काही संस्थापक होते किंवा कोणी हे स्थापन केलेले होते तर लक्षात ठेवा नाव GD आंबेकर. ओके, सो GD आंबेकर यांनी हे संस्था जी आहे ती स्थापन केलेली आहे.
ओके, सो हे देखील लक्षात ठेवा, नोट डाऊन करू शकता. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, दुष्काळ आयोगाच्या संदर्भात त्यांच्या स्थापनेनुसार योग्य कालानुक्रम लावा. स्ट्रॅची आयोग, लॅल आयोग, ज्याला लॉयल आयोग देखील म्हटलं जातं. ओके, सो लॉयल आयोग. त्यानंतर आहे कॅम्पेबेल आयोग आणि स्मिथ आयोग. सो यांचं जे काही स्थापनेनुसार आपल्याला योग्य तो कालानुक्रम आपल्याला लावायचा आहे. आता दुष्काळ आयोग स्वातंत्र्याच्या आधी, स्वातंत्र्यापूर्वी जे काही आपल्या प्रांतामध्ये ब्रिटिश प्रशासन काळामध्ये देशात वेगवेगळ्या भागामध्ये जी काही दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्या दुष्काळ परिस्थिती संदर्भात जी काही प्रशासकीय स्तरावर जी चौकशी समिती स्थापन झालेली होती, तर त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो स्मिथ आयोग, कॅम्पेबेल आयोग, लॉयल आयोग, स्ट्रॅची आयोग. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, जी काही स्मिथ आयोग आहे किंवा ज्याला स्मिथ समिती म्हटलं गेलेलं आहे, त्याची स्थापना सर्वप्रथम 1860 मध्ये करण्यात आली. सो या ठिकाणी ऑप्शन दिलेल्यापैकी स्मिथ आयोग सर्वप्रथम येणार आहे, कारण याची जी काही स्थापना आहे ती एकंदरीतच 1860 मध्ये 1860-61च्या काळात विशेषतः दिल्ली आणि आग्रा या भागामध्ये जी काही दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, सो त्या दुष्काळाचे जे काही गांभीर्य लक्षात घेऊन ब्रिटिश गव्हर्नमेंटने स्मिथ यांच्या अध्यक्षतेखाली प्रथमच ही स्मिथ समिती किंवा दुष्काळ आयोग स्थापन केलेलं होतं. सो सर्वात आधी आपल्याला ड आपल्या पर्यायात असायला हवं. पहिल्या स्थानी. त्यानंतर आहे ड कॅम्पेबेल कमिशन किंवा कॅम्पेबेल आयोग 1866 मध्ये. सो दुसऱ्या क्रमांकावर आपल्याला क कॅम्पेबेल आयोग. त्यानंतर आहे स्ट्रॅची आयोग. ओके, सो या कॅम्पेबेल आयोग संदर्भाने या ठिकाणी दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये 1865-66 मध्ये ओडिसा, बंगाल, बिहार आणि मद्रास या भागामध्ये जी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती, ज्यामध्ये 20 लाख लोकांचा बळी गेलेला होता आणि एकट्या ओडिशामध्ये 10 लाखपेक्षा जास्त जे काही शेतकरी आहेत किंवा लोक आहेत त्यांना प्राणांपासून मुकावे लागलेले होते. आणि अशा वेळेस ब्रिटिश सरकारने जॉर्ज कॅम्पेबेल यांच्या अध्यक्षतेखाली ही जी काही दुष्काळ समिती नेमलेली होती. ओके, सो कॅम्पेबेल 1866. त्यानंतर आहे स्ट्रॅची आयोग 1880 मध्ये. 1876-78च्या दरम्यान जो काही महादुष्काळ पसरलेला होता देशात, तर त्या भीषण आपत्ती संदर्भाने एकंदरीतच आपल्याला मद्रास, मुंबई, उत्तर प्रदेश, पंजाब या भागामध्ये याचा दुष्काळीचा जो काही प्रभाव आहे तो अतिशय प्रखर होता. 50 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू या ठिकाणी झालेला होता. वेगवेगळ्या कारणावरून आरोग्याचे असतील किंवा भूकमारीने देखील काही लोकांचा मृत्यू झालेला होता. सो 1880 स्ट्रॅची आयोग. त्यानंतर आहे सो 1880 मध्ये जे काही त्यावेळेचे जे व्हाईसरॉय होते लिटन, सो लिटनने रिचर्ड स्ट्रॅची यांच्या अध्यक्षतेखाली ही दुष्काळ समिती किंवा दुष्काळ आयोग नेमलेले होते. त्यानंतर आहे लॉयल किंवा लायल आयोग. 1896 मध्ये या कमिशनची स्थापना झाली. सो 1896-97च्या वेळेस जो काही दुष्काळ पडलेला होता, सो पंजाबचे जे काही माजी लेफ्टनंट गव्हर्नर जेम्स लायल होते, सो यांच्या अध्यक्षतेखाली 1896 मध्ये एकंदरीतच या लायल कमिशनची स्थापना झालेली आहे. ओके, सो अशा पद्धतीने सर्वात आधी स्मिथ कमिशन किंवा स्मिथ समिती, त्यानंतर आहे कॅम्पेबेल, त्यानंतर स्ट्रॅची, त्यानंतर आहे लॉयल कमिशन. ओके, सो स्मिथ ड पहिल्या स्थानी येणार आहे. सो ड पहिल्या स्थानी जर आपण बघितलं तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसून येत नाही आणि 3 मध्ये आपल्याला दिसून येत नाही. सो दोन्ही पर्याय आपण एलिमिनेट करू शकतो. त्यानंतर आहे कॅम्पेबेल. ओके, सो कॅम्पेबेल 1866. ड नंतर क. ओके, सो ड नंतर क असणारा पर्याय कुठल्या पर्यायात दिसून येतो? सो आपल्याला एकमेव पर्याय आपल्याला दिसून येतो आणि ते आहे पर्याय क्रमांक 1. ओके, सो ड क. त्यानंतर आहे स्ट्रॅच्यू. ओके, 1880 मध्ये स्ट्रॅची आयोग आणि शेवटी येणार आहे लॉयल आयोग. ओके, सो 1896 मध्ये लॉयल. सो ड क अ ब असा एकंदरीत या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1828 मध्ये नेमले होते? असा प्रश्न आहे. स्ट्रेट फॉरवर्ड. लॉर्ड विल्यम बेंटिंक, लॉर्ड हेस्टिंग, लॉर्ड वेलेस्ली, लॉर्ड मेयो. ओके, सो या ठिकाणी लक्षात ठेवा, हे वेलेस्ली आहे. लॉर्ड मेयो. सो कुठल्या गव्हर्नर जनरलने 1828 मध्ये इनाम कमिशन नेमलेले होते? आता विल्यम बेंटिंग. ओके, सो विल्यम्स बेंटिंग, लॉर्ड विल्यम बेंटिंग एक ब्रिटिश सैनिक तसेच राजकारणी होते आणि त्यांची भारतात गव्हर्नर जनरल म्हणून 1833 ते 1835 या दरम्यान ते भारताचे गव्हर्नर जनरल होते. ओके, ते लक्षात ठेवा, 1833 ते 1835च्या दरम्यान ते गव्हर्नर जनरल होते. आता 1828 ते 34 या दरम्यान फोर्ट विल्यम
बंगालचा जो काही गव्हर्नर आहे ते बंगालचे गव्हर्नर होते. आणि 1834 ते 35 या दरम्यान भारताचा पहिला गव्हर्नर जनरल जे काही 1833 ऍक्ट आलेला होता आणि त्यानुसार बेंगॉलचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल राहील अशा पद्धतीने, किंवा त्या जो काही पद आहे त्याला रिप्लेस केलेलं होतं. ओके, सो भारताचा गव्हर्नर जनरल अशा पद्धतीने नवीन जे पद आहे ते स्थापन करण्यात आलेले होते. ओके, सो ते पहिले एकंदरीतच विल्यम बेंटिंक, फोर्ट विल्यम बेंटिंक ज्याला म्हटलं गेलेलं आहे, सो ते पहिले भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. सती सती प्रथा असेल, वाराणसीच्या घाटावर महिलांना अंत्यसंस्कार पाहण्यास मज्जाव असेल, स्त्री भ्रूण हत्या असतील, मानवी बळी रोखणे यासह अनेक जे महत्वपूर्ण सामाजिक व शैक्षणिक जे सुधारणांचे श्रेय त्यांना दिले जाते. ओके, ज्या रूढी व परंपरा होत्या तर भारतीयांच्या रूढी व परंपरेवर ज्या घातक होत्या त्यावर देखील या विल्यम बेंटिंकने आघात केलेला होता. ओके, आणि त्या रूढी व परंपरेचा संपवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आपल्याला दिसून येतो. 1830 मध्ये ठगांचा बंदोबस्त त्यांनी केलेला होता. लक्षात ठेवा, यावर देखील मुख्य परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. 1828 मध्ये विल्यम बेंटिंक यांनी जमिनींच्या नोंदी पाहण्यासाठी इनाम आयोगाची नेमणूक केलेली होती. एकंदरीतच या इनाम कमिशनद्वारे जे सुरुवातीला वेगवेगळ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना जो इनाम एखाद्या कामासाठी किंवा इतर जे काही सक्सेसफुल जर इव्हेंट झालेले असतील, सो अशा वेळेस देशातील वेगवेगळ्या भागातून त्यांनी जी जमीन आहे ती जमीन हस्तगत केलेली होती. ओके, सो इनाम म्हणून त्यांना प्राप्त झालेलं होतं. सो त्याची जी काही नोंदी पाहण्यासाठी म्हणून 1828 मध्ये विल्यम बेंटिंक यांनी इनाम आयोगाची स्थापना केलेली होती. ओके, आयोगाने जमीन मालकांना मालकी हक्काचे दस्त सादर करणे बंधनकारक होते. ओके, जमीन मालकी हक्काचे जे काही दस्त आहे किंवा एकंदरीत जो त्यांना मिळालेला जो डॉक्युमेंट्स आहे तो सादर करणे गव्हर्नमेंटकडे अपेक्षित होते. त्यांना आपली मालकी सिद्ध करायची होती आणि त्यांची इनाम जमीन गमवावी लागलेली होती. ओके, सो थोडक्यात काय तर जे ते सिद्ध करू शकलेले नाही, सो अशांची जी काही जमीन आहे ते त्यांना गव्हर्नमेंटने किंवा त्यावेळेस ब्रिटिश गव्हर्नमेंटने हस्तगत केलेले होते. सो बेंटिंक म्हणाला, या जगात आणि पुढच्या जगात त्याच्या डोक्यावर टांगलेली भयानक जबाबदारी जर ती असेल तर ती सती प्रथा आहे. ओके, सो सती प्रथेच्या संदर्भाने या ठिकाणी त्यांचं स्टेटमेंट लक्षात ठेवा. कदाचित अशा स्वरूपाच्या स्टेटमेंट देखील येऊ शकतो. ओके, सो सती प्रथे संदर्भाने या जगात आणि पुढच्या जगामध्ये त्याच्या डोक्यावर टांगलेली भयानक जबाबदारी म्हणजे सती प्रथा संदर्भाने होईल अशा पद्धतीने या ठिकाणी लिहिलेलं आहे. ओके, त्यांनी कलकत्ता वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना केलेली आहे. सो यावर मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. ओके, सो कलकत्ता महाविद्यालया संदर्भाने यावर जी काही स्थापना आहे ती त्यांनी केलेली आहे. आणि हे आशिया खंडातील पहिले पाश्चिमात्य वैद्यकीय महाविद्यालय होते, हे देखील लक्षात ठेवा. जेम्स रेनॉल्ड मार्टिन, ओके, सो जेम्स रेनॉल्ड मार्टिन यांनी या महाविद्यालयाच्या पायाभरणीची तुलना बेंटिंकच्या सती निर्मूलनाच्या इतर प्रशंसनीय कार्याशी केलेलं. ओके, ज्या पद्धतीने सतीचे निर्मूलन, सती प्रथेचे निर्मूलन बेंटिंकने केले होते त्याच पद्धतीने या कलकत्ता वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना त्यांनी एकंदरीत सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी केलेली आहे, अशा एकंदरीत जेम्स रेनॉल्ड मार्टिन यांनी केलेलं होतं. सो आता या ठिकाणी आपल्याला जे इनाम कमिशन संदर्भात प्रश्न विचारलेला होता, सो एकंदरीत कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात ते नेमके केलेले होते. सो पर्याय क्रमांक 1 लॉर्ड विल्यम बेंटिंक. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 1857च्या कोल्हापुरातील उठाव खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याने दडपून टाकला होता? अ. जेकब, ब. ग्लासपूल, क. मेजर डॅनियल आणि ड. रॉबर्टसन. तो कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने कोल्हापूरमध्ये जो काही 1857च्या दरम्यान उठाव झालेला होता तो दडपण्याचे कार्य केले होते? फक्त अ आणि ब, फक्त क, फक्त ब, क आणि ड. सो लक्षात ठेवा, 1857च्या कालावधीमध्ये 31 जुलै 1857 रोजी सैन्याच्या 27व्या रेजिमेंटमधील जे काही भारतीय सैनिकांनी उठाव करताना रेजिमेंटची तिजोरी आहे, ब्रिटिश रेजिमेंटची जी तिजोरी आहे तर ती लुटलेली होती. 21व्या व 28व्या तुकडीतील सैनिकांनी त्यांना मदत देखील केलेली होती. ओके, सो थोडक्यात काय तर जे क्रांतिकारक होते तर क्रांतिकारकांनी 27व्या रेजिमेंट मधील जे काही तिजोरी आहे तर ते लुटली होती आणि ते भारतीय सैनिक जे होते तर भारतीय सैनिकांनी रेजिमेंट मध्ये असणारे तर त्यांनी क्रांतिकारकांना मदत केली होती. जेकब या ब्रिटिश अधिकाऱ्याने जो काही कोल्हापूरमधील उठाव आहे तो मोडून काढलेला होता आणि 6 डिसेंबर 1857 रोजी कोल्हापूर असेल, बेळगाव, धारवाड येथील भारतीय सैनिकांनी उठावाचा प्रयत्न केलेला होता, मात्र तो वेळीच दडपून टाकण्यात आला आणि त्यावेळेस जो काही ब्रिटिश अधिकारी होता दडपण्यासाठी तो जेकब होता. ओके, सो जेकब 15 डिसेंबर 1857 रोजी
चीमासाहेब यांनी बंडाचा प्रयत्न केला. सो चीमासाहेब जर जोड्या लावासोबत प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं कोल्हापूर उठाव. ओके, सो कोल्हापूरमध्ये 1857च्या उठाव संदर्भात हे संबंधित आहे. त्यानंतर आहे नाशिकचा उठाव, कारण या ठिकाणी ग्लासपूल हे जे काही अधिकारी दिलेले आहे. सो ग्लासपूल हे अधिकारी नाशिकमधील जे काही नाशिक जिल्ह्यातील पेठ या ठिकाणी भगवंतराव निळकंठराव यांच्या नेतृत्वाखाली जो कोळी बांधवांनी उठाव केलेला होता, तर त्याला दडपण्यासाठी म्हणून ग्लासपूल या ब्रिटिश अधिकाऱ्यांची जी निवड आहे किंवा नियुक्ती आहे ती केलेली होती. ओके, आणि त्यांनी हा जो काही बंड आहे तो मोडून काढताना पेठचा राजास फाशी देखील दिलेली होती. जानेवारी 1857 मध्ये नांदगाव येथे भिल्लांनी केलेल्या उठावात त्यांनी प्रयत्न मोडून काढलेला होता. थोडक्यात जे काही भिल्लांचा उठाव देखील त्यांनी ग्लासपूल या अधिकाऱ्याने मोडून काढलेला होता. अशा पद्धतीने या ठिकाणी कोल्हापूर उठावा संदर्भात आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता. सो जेकब या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक अ किंवा 1. ओके, फक्त आणि ग्लासपूल हे कोणत्या संस्थानाशी संबंधित होते किंवा कोणत्या भागाशी संबंधित होते, तर नाशिक या भागाशी ग्लासपूल हे अधिकारी संबंधित होते. तो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 6. खालील विधानांवरून व्यक्ती ओळखा. त्यांचा जन्म मुंबई पठारे कुटुंबात झाला. 1920 या ठिकाणी ब हे विधान आहे. सो लक्षात ठेवा ब. सो ब विधान आहे. 1920 पर्यंत मुंबई वकील म्हणून मान्यता पावले. त्यानंतरच्या या ठिकाणी क विधान लक्षात ठेवा. क ते हिंदू महासभेचे अध्यक्षही होते. आणि ड विधान आहे पुणे विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते. सो कोणत्या व्यक्ती संदर्भाने या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे. आणि एकंदरीत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 मध्ये यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता. सो हे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे. सो ते व्यक्ती होते मुकुंद रामराव जयकर. ओके, सो मुकुंद रामराव जयकर यांच्या संदर्भाने हे जे काही विधान आहे ते दिलेले आहे, ज्यामध्ये ते मुंबईत पठारे कुटुंबात त्यांचा जन्म झालेला आहे. 1920 पर्यंत ते मुंबईत वकील म्हणून मान्यता पावलेले होते. हिंदू महासभेशी ते संबंधित होते किंवा हिंदू महासभेचे अध्यक्ष देखील होते. आणि पुणे विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते. ओके, सो मुकुंद रामराव जयकर यांच्या संदर्भाने हे प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आता त्यांच्या संदर्भात जे काही इतर बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते बघूयात. मुकुंद रामराव जयकर जन्म आहे 13 नोव्हेंबर 1873, म्हणजे 1873. सो किती वर्ष झालेले आहे तुम्ही लावू शकता. 150 वर्ष यांच्या एकंदरीत 150 वर्ष यांना पूर्ण झालेले आहेत. ओके, सो जन्मशताब्दी किंवा जन्माला 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत. सो त्या दृष्टिकोनातून हे जे काही टॉपिक आहे किंवा या व्यक्ती विशेषावर आपल्याला त्यांच्या संदर्भात माहिती अपेक्षित आहे. सो एका मराठी पठारे कुटुंबात त्यांचा जन्म झालेला आहे. कुठं? मुंबई या ठिकाणी. ते पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. ओके, सो लक्षात ठेवा पुणे विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते. जयकर यांनी 1902 मध्ये मुंबईतून LLB चे शिक्षण घेतले. ओके, सो 1902 मध्ये मुंबईतून LLB चे शिक्षण घेतले आणि 1905 मध्ये लंडन येथे बॅरिस्टर होण्यासाठी गेले आणि त्या ठिकाणी बॅरिस्टर होऊन परत मुंबईत 1905 मध्ये ते बॅरिस्टर होऊन मुंबईत उच्च न्यायालयामध्ये वकील म्हणून ते त्यांची नोंदणी झालेली होती. ओके, आणि 1920 पर्यंत ते या मुंबई प्रांताचे किंवा मुंबई भागात वकिलीचा जो काही व्यवसाय आहे तो केलेला होता. जिना यांच्यासोबत द बॉम्बे क्रॉनिकल या वृत्तपत्राचे ते संचालक होते. ओके, सो लक्षात ठेवा द बॉम्बे क्रॉनिकल या नावाचे जे काही वृत्तपत्र होते तो जिना यांच्यासोबत ते संचालक पदावर होते. जयकर यांनी 1923 ते 1925 या दरम्यान विधिमंडळाचे सदस्य आणि स्वराज्य पक्षाचे नेते देखील होते. ओके, सो 1923 ते 25 या दरम्यान ते विधिमंडळाचे सदस्य तसेच स्वराज्य पक्षाचे नेते देखील होते. विधानसभेचे देखील ते सदस्य होते. 1937 मध्ये दिल्लीतील जे काही फेडरल कोर्ट आहे तर फेडरल कोर्टचे न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक झालेली होती. हे देखील लक्षात ठेवा, फार महत्वाचा पॉईंट आहे. 1937 मध्ये भारताच्या फेडरल कोर्टचे न्यायाधीश देखील ते झालेले होते. डिसेंबर 1946 मध्ये त्यांनी भारताच्या घटना समितीत प्रवेश देखील केलेला होता. सो घटना समितीचे देखील ते भाग होते. 1927 मध्ये महामार्ग विकासासाठी जी काही शिफारस देण्यासाठी जी समिती स्थापन केलेली होती. सो भारतीय महामार्ग विकास समितीमध्ये ते अध्यक्षही होते. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा, भारतीय महामार्ग विकास समितीचे अध्यक्ष होते. आणि जयकर हे एकंदरीत हिंदू महासभेशी संबंधित होते आणि त्याचे अध्यक्ष देखील होते. त्यामुळे या ठिकाणी जर आपण बघितलं, जन्म मुंबई पठारे कुटुंबात झाला. त्यानंतर आहे 1920 पर्यंत मुंबईत
वकिली म्हणून मान्यता पावले. त्यानंतर आहे हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. आणि ड पर्याय आहे किंवा ड विधान आहे, मुंबई विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते. कुठल्या व्यक्तिविशेषासंदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे, तर एकंदरीतच मुकुंदराव रामराव जयकर. ओके, सो मुकुंद जयकर देखील एम आर जयकर म्हटलं जातं, एम आर जयकर. सो हे लक्षात ठेवा, एम आर जयकर. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, 1942 साली एकीकरण परिषदेची स्थापना झाली, तेव्हा यांच्या नेतृत्वाखाली ही परिषद भरली होती. सो कोणाच्या नेतृत्वाखाली ही 1942 एकीकरण परिषद भरलेली होती. आता मागच्या लेक्चरमध्ये आपण ज्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारक बघितलेला आहे, तर ते लेक्चर तुम्ही बघितलेलं असेल तर या प्रश्नाचे तुम्हाला जे काही आन्सर आहे ते देता येईल. ओके, त्याच्यामध्ये ग. माडखोलकर, त्यानंतर आहे टी जे केदार, शंकरराव देव, रामराव देशमुख. तर या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र चळवळी संदर्भाने ज्या काही वेगवेगळ्या संस्था, समित्या, परिषदा ज्या झालेल्या होत्या, तर त्या संदर्भात जी काही इत्थंभूत माहिती आहे ते आपल्याला असणे गरजेचं आहे. रामराव देशमुख हे विशेषतः मध्य प्रांत, वऱ्हाड किंवा विदर्भ या प्रांतातून विधिमंडळ किंवा प्रतिनिधी म्हणून ते विधिमंडळामध्ये ते गेलेले होते. त्यांनी 1 ऑक्टोबर 1938 रोजी एक ठराव मांडला आणि वऱ्हाडचा अर्थात विदर्भाचा वेगळा प्रांत करावा अशी देखील शिफारस त्यांनी केलेली होती किंवा सांगितलेले होते. 1940 साली रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे संयुक्त महाराष्ट्र सभा भरलेली होती. ओके, सो संयुक्त महाराष्ट्र सभा ही रामराव देशमुख यांच्या संदर्भात लक्षात ठेवा, रामराव देशमुख संयुक्त महाराष्ट्र सभा भरलेली होती. आणि पुढे म्हणजे पुढच्या वर्षी म्हणजे 1942 मध्ये डॉक्टर टी जे केदार, ओके, सो डॉक्टर टी जे केदार यांच्या अध्यक्षतेखाली, ज्यांचे नाव आहे तुकाराम जयकर केदार, ओके, सो यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरवण्यात आली. सो हेच या ठिकाणी आपल्या प्रश्नात विचारलेला आहे की महाराष्ट्र एकीकरण परिषद कोणाच्या अध्यक्षतेखाली 1942 मध्ये भरवण्यात आलेली आहे. सो ते आहेत टी जे केदार, यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरवण्यात आलेली आहे. सो प्रश्नाकडे जर आपण आलं तर पर्याय क्रमांक 2 टी जे केदार या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, सो टी जे केदार, तुकाराम जयकर केदार. 1940च्या प्रारंभी वाकणकर आणि यांनी धनंजयराव गाडगीळ व एन व्ही पटवर्धन यांच्या मदतीने संयुक्त महाराष्ट्राचा नकाशा तयार केलेला होता. महाविदर्भ व्हावा असे लोकनायक बापूजी यांना वाटत होते. 1942 मध्ये आताच बघितलेलं आहे एकीकरण परिषद तुकाराम जयराम केदार अर्थात टी जे केदार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली होती. आणि ते नागपूर विद्यापीठाचे नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यावेळेस पदावर होते. ओके, सो नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते. 1946 मध्ये जे काही बेळगाव या ठिकाणी साहित्य संमेलन झालेले होते, तर त्याचे अध्यक्ष कोण होते, तर ग. माडखोलकर. ओके, सो ग. माडखोलकर हे 1946च्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. प्रग यात्रेच्या ठरावानुसार संयुक्त महाराष्ट्र समितीची जी काही स्थापना आहे, ती संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात यावी अशी जी काही स्टेटमेंट आहे तर प्रल्हाद केशव यात्रे यांनी दिलेलं आहे. ओके, सदस्य होते केशवराव जेधे, माडखोलकर, त्यानंतर आहे शंकरराव देव, श. नवरे आणि द. वा. पोतदार यांच्या समितीने जी काही संयुक्त महाराष्ट्र समिती आहे ती स्थापन केलेली होती. सो हे देखील लक्षात ठेवा. सो प्रके यांनी त्यामध्ये अहवाल सादर केलेला होता ज्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापना करावी अशी शिफारस त्यांनी केली होती. 28 जुलै 1946 ला संयुक्त महाराष्ट्र एकीकरण परिषद भरवण्यात आली. ओके, सो पहिली जी काही एकीकरण परिषद आहे ती 1942 मध्ये भरवण्यात आलेली होती. आणि दुसरी जी काही एकीकरण परिषद आहे ती एकंदरीतच 1946 मध्ये जी काही एकीकरण परिषद आहे ती भरवण्यात आलेली होती. ओके, सो या एकीकरण परिषदेचे अध्यक्ष कोण होते, तर 1946 मध्ये एकीकरण परिषद जी भरली होती तर त्याचे अध्यक्ष शंकरराव देव होते. तर पहिल्या एकीकरण परिषदेचे अध्यक्ष टी जे केदार होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. आता 14 एप्रिल 1947 ला एक संयुक्त महाराष्ट्र एकीकरण परिषद देखील आयोजित करण्यात आली होती जळगाव या ठिकाणी. ओके, हे देखील लक्षात ठेवा. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील चुकीची जोडी ओळखा व कोणती. प्रश्न क्रमांक 8, अ. भारत स्त्री मंडळ सरलादेवी चौधरी, त्यानंतर आहे अखिल भारतीय महिला परिषद सरोजिनी नायडू, क आहे वुमन्स लीग एस अंबुजमाल
आणि ड आहे वुमन्स इंडिया असोसिएशन मेहरबाई टाटा. सो यापैकी कुठली जी जोडी आहे ती चुकीची आहे. आता या ठिकाणी दिलेलं आहे अखिल भारतीय महिला परिषद. ओके, सो अखिल भारतीय महिला परिषद ज्याला AIWC म्हटलं गेलेलं आहे. आता अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना कोणी केली होती तर मार्गारेट कझिन यांनी 1927 मध्ये केलेलं होतं. त्यानंतर जे काही अॅनी बेझंट आहे तर ते अखिल भारतीय महिला परिषदेचे हस्तांतरण करण्यात आले आणि त्या ठिकाणी सरोजिनी नायडू देखील त्या अखिल भारतीय महिला परिषदेमध्ये नेतृत्व ते करीत होते. ओके, सो या ठिकाणी जे ब दिलेलं आहे अखिल भारतीय महिला परिषद ते या ठिकाणी योग्य असणार आहे सरोजिनी नायडू. सुरुवातीला मार्गारेट कझिन आणि त्यानंतर आहे अॅनी बेझंट व सरोजिनी नायडू. ब या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर आहे याची जी काही स्थापना आहे ती अॅनी बेझंट यांनी 1917 मध्ये मद्रासचा अड्यार या ठिकाणी मुंबई वुमेन्स लीग मुंबई 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 आहे का तर नाही, मद्रास या ठिकाणी अड्यार या स्थानावर अड्यारच्या या ठिकाणी वुमन्स इंडियन असोसिएशन या संस्थेची स्थापना अॅनी बेझंट यांनी स्वतंत्रपणे केलेली होती. ओके, सो वुमन्स इंडिया असोसिएशन लक्षात ठेवा. आता सर दोराबजी टाटा यांची पत्नी आणि बॉम्बे काउन्सिलच्या कार्यकारी समितीचे जे अध्यक्ष होते लेडी मेहरबाई टाटा 1923 साली नॅशनल काउन्सिल ऑफ वुमेन इन इंडिया याची जेव्हा स्थापना झाली आणि 1944 साली युरोप दौऱ्यावर असताना लेडी टाटा यांनी नागरी प्रश्नावर इंग्रज स्त्रिया करत असलेल्या कार्याचे निरीक्षण त्यांनी केलेले होते आणि एकंदरीतच स्त्रियांसाठी म्हणून त्यांनी नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन इन इंडिया या नावाची जी काही संस्था आहे ती चालवलेली होती. ओके, सो लक्षात ठेवा मेहरबाई टाटा. ओके, सो मेहरबाई टाटा यांनी जी काही नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन इन इंडिया नावाची संस्था सुरू केलेली होती. त्यानंतर आहे सरला देवी चौधरी 1910 साली अलाहाबाद. ओके, सो प्रयागराज भारत स्त्री महामंडळाची स्थापना त्यांनी केलेली आहे. ओके, सो भारत स्त्री महामंडळ कोणी केलेलं आहे तर सरला देवी चौधरी. मेहरबाई टाटा नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन इन इंडिया. त्यानंतर आहे अॅनी बेझंट वुमन इंडियन लीग्स वुमन इंडियन असोसिएशन. तर लीग हे एस अंबुजमाल यांनी सुरू केलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी कन्फ्युजन व्हायचं नाही. वुमन इंडियन असोसिएशन म्हटलं तर अॅनी बेझंट आणि वुमन स्वदेशी लीग. ओके, सो वुमन स्वदेशी लीग हे अंबुजमाल यांनी केलेलं आहे. त्यानंतर आहे अखिल भारतीय महिला परिषद ऑल इंडिया जे वुमन कॉन्फरन्स जे आहे एकंदरीतच 1927 मध्ये मार्गारेट कझिन यांनी सुरू केलेलं आहे. सो हे देखील लक्षात ठेवा. आता प्रश्नात दिलेला आहे की भारत स्त्री महामंडळ सरला देवी चौधरी व अखिल भारतीय महिला परिषद सरोजिनी नायडू. त्यानंतर आहे वुमन्स लीग वुमन स्वदेशी लीग. सो हे लक्षात ठेवा एस अंबुजमाल. सो हे या ठिकाणी योग्य आहे. या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली नाही, त्यामुळे देखील लक्षात ठेवा वुमन स्वदेशी लीग कोणी स्थापन केलेलं आहे तर एस अंबुजमाल. वुमन इंडिया असोसिएशन वुमन्स इंडिया असोसिएशन आता याच ठिकाणी आपण बघितलेलं आहे वुमन्स इंडियन असोसिएशन अॅनी बेझंट यांनी स्थापन केलेलं आहे स्वतंत्रपणे. सो ड जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे, कारण मेहरबाई टाटा यांनी काय सुरू केलेलं आहे तर नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन इन इंडिया. ओके, नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन इन इंडिया नावाची संस्था सुरू केलेली आहे, त्यामुळे ड जे पर्याय आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीची जोडी विचारलेलं होतं. ओके, सो पर्याय क्रमांक जर आपण बघितलं तर ड असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे भेटेन 9 महिन्यांनी ही कविता पुढीलपैकी कोणत्या कवीने चौरी चौरा घटनेत भाग घेतलेल्या व फासावर जाणाऱ्या कैद्याला उद्देशून लिहिलेला आहे असा प्रश्न आहे. कुंजबिहारी, कुसुमाग्रज, गोविंदाग्रज, नारायण केशव बहिरे. सो कोणत्या व्यक्तीने भेटेन 9 महिन्यांनी जी काही कविता आहे तर 1922च्या दरम्यान जे चौरी चौरा प्रकरण झालेले होते आणि त्या अंतर्गत जे भारतीयांना शिक्षा झालेली होती तर ते फासावर जाणाऱ्या कैद्याला हे कविता अर्पण केलेलं आहे. सो कोणत्या व्यक्तीने लिहिलेलं आहे? सो लक्षात ठेवा कवी कुंजबिहारी. ओके, सो कवी कुंजबिहारी ज्यांचे नाव आहे हरिहर गुरुनाथ कुलकर्णी सलगकर. ओके, सो हरिहर गुरुनाथ कुलकर्णी सलगकर या नावाने त्यांचं कुंजबिहारी पूर्ण नाव यांचे दिलेलं आहे. जन्म 10 नोव्हेंबर 1896. ओके, सोलापूर त्यांची ही कर्मभूमी. आरंभी हरिहर आणि त्रिशूल या टोपण नावाने ते लेखन करत हरिहर त्रिशूल या टोपण नावाने ते लेखन करत असा देखील स्टेटमेंटवर प्रश्न येऊ शकतो की खालील विधाने ओळखा, खालील विधानांवरून व्यक्ती ओळखा. त्या आरंभी हरिहर व त्रिशूल या नावाने ते टोपण नावाने लेखन करीत असत. वरेरकरांच्या कुंजबिहारी नाटक पाहून त्यांनी त्यांचे टोपण नाव स्वीकारलेले होते. ओके,
आता जे काही कुंजबिहारी हे नाटक आहे ते कोणाचे आहे तर वरेरकरांचे आहे. सो वरेरकरांचे जे काही कुंजबिहारी नाटक आहे तर हे नाटक या हरिनाथ गुरुनाथ कुलकर्णी सलगकर यांनी पाहिल्याच्या नंतर त्यांनी स्वतःला कुंजबिहारी हे जे काही टायटल आहे ते लावलेलं होतं. स्वातंत्र्य लढ्यात अतिशय सक्रिय असलेले कुंजबिहारी यांना सोलापूरच्या मार्शल लॉच्या वेळी 1 वर्षाचा तुरुंगवास देखील भोगावा लागलेला आहे. ओके, सो या कुंजबिहारी यांना 1 वर्षाचा तुरुंगवास देखील भोगावे लागलेला आहे. त्यानंतर आहे समजावून सांगताना जो स्वातंत्र्यवीर जे बोलतो त्याचीच भेटेल 9 महिन्यांनी ही कविता बनली असे त्यांचं स्पष्ट मत आहे. आता जे काही वेगवेगळे इतिहासकार आहेत तर काहींच्या मते 1922 मध्ये जे असहकारचे लढा आहे तर त्या संदर्भात म्हटलं जातं, तर काहींच्या मते या कुंजबिहारींची जी काही कविता आहे तर ती भेटेल 9 महिन्यांनी 1931 मध्ये जे भगतसिंग व राजगुरू वगैरे जे फासावर चढलेले होते, ओके, हुतात्मा झालेले होते, तर त्या संदर्भात आहे असं देखील काही ठिकाणी उल्लेख आहे. ओके, सो त्यामुळे हे दोन्ही लक्षात ठेवा. जो पर्याय आला ते आपण या ठिकाणी क्लिक करायचं किंवा टिक करायचं. ओके, कुसुमाग्रजांनी अनामवीरा नावाची जी काही कविता आहे ती लिहिलेली आहे. ओके, सो अनामवीरा. सो त्या ठिकाणी अनामवीरा नावाची जी काही कविता आहे ती देखील लक्षात ठेवा. सो हे जे काही भेटेन 9 महिन्यांनी कविता आहे ती एकंदरीतच कुंजबिहारी यांनी लिहिलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, कुंजबिहारी भेटेन 9 महिन्यांनी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10. सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या जीवनावर आधारित कादंबरी अग्निदिव्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लिहिलेला आहे असा प्रश्न आहे. केशवराव जेधे, भास्करराव जाधव, अण्णाभाऊ साठे, महर्षी धोंडो केशव कर्वे. सो कोणत्या व्यक्तीने सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या जीवनावर आधारित कादंबरी अग्निदिव्य नावाची कादंबरी लिहिलेला आहे असा प्रश्न आहे. सो या ठिकाणी लक्षात घ्या, हे जे काही अग्निदिव्य नावाचं पुस्तक आहे ते एकंदरीतच शिवाजी महाराजांचे प्रमुख सैनिक प्रतापराव गुर्जर यांच्या जीवनावर आधारित कादंबरी आहे. आणि कोणी लिहिलेली आहे तर अण्णाभाऊ साठे यांनी जी काही कादंबरी आहे ती लिहिलेली आहे. ओके, सो या ठिकाणी कव्हर पेज देखील बघू शकता, अग्निदिव्य अण्णाभाऊ साठे. सो अशा पद्धतीने अग्निदिव्य जी काही कादंबरी आहे ती कोणी लिहिलेलं आहे तर अण्णाभाऊ साठे यांनी. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे अण्णाभाऊ साठे. आता अण्णाभाऊ साठे संदर्भात जे काही इतर इन्फॉर्मेशन आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे, हवं तर तुम्ही रीड करू शकता किंवा स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. सो याच्यामध्ये लक्षात ठेवा 1 ऑगस्ट 1920 ला त्यांचा जन्म झालेला आहे. पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवास वर्णन, कथा, कादंबरी, लोकनाट्य इत्यादी जी काही कला आहे तर त्यामध्ये ते पारंगत होते. ख्यातनाम मराठी साहित्य म्हणून ते ओळखले जातात. 1936 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जे काही नेते होते श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली ते आल्यावर कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते ते बनले होते. ओके, सो कम्युनिझम किंवा कम्युनिस्ट पक्षाचे ते क्रियाशील सदस्य होते. त्यानंतर आहे बडीत लोकशाहीर म्हणून त्यांना नाव लौकिक आहे. ओके, सो किंवा बढाईत लोकशाही. त्यावेळी अमर शेख या ख्यातनाम मराठी लोकशाही बरोबर अण्णाभाऊ साठेचे नाव देखील लोकशाहीर म्हणून गाजू लागले. त्याने लिहिलेला स्टॅलिनग्राडचा पोवाडा 1943 हे लक्षात ठेवा साली व मासिकात प्रसिद्ध झाला. 1944 साली साहिर अमर शेख, ओके, सो साहिर अमर शेख आणि गव्हाणकर यांच्या मदतीने लाल बावठा कला पथक त्यांनी स्थापन केलेलं होतं. ओके, सो मागच्या कुठल्या तरी परीक्षेमध्ये यावर विचारलेलं होतं, आय थिंक राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विचारलेलं होतं की लाल बावठा कला पथक कोणी स्थापन केलेलं होतं. सो अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं होतं. कोणाच्या मदतीनं? साहिर अमर शेख आणि गव्हाणकर. सो गव्हाणकर आणि साहिर अमर शेख यांच्या मदतीने केलेलं होतं. अमरनेरचे अमर हुतात्मे आणि पंजाब दिल्लीचा दंगा त्यांचा काव्यरचना आहे. ओके, सो अमरनेरचे अमर हुतात्मे तसेच पंजाब दिल्लीचा दगा या नावाचे जे काही कादंबरी आहे कविता संग्रह आहे ते त्यांनी लिहिलेलं आहे. ओके, आणि यामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भाने कशा पद्धतीने ब्रिटिशांनी शोषण केलेलं आहे ते उल्लेख केलेला आहे. त्यानंतर आहे महाराष्ट्रीयन परंपरा या नावाने त्यांनी एक चळवळ उभी केलेली होती. आता त्याच प्रश्नामध्ये त्याचप्रमाणे मुंबई कुणाची या प्रश्नावर या प्रश्नाचं जे काही चर्चा आहे ती संपूर्ण महाराष्ट्रभर होऊ लागली. सो अशा वेळेस या नाटकात मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना जशी गरुडाला पंख, लक्षात ठेवा फार महत्वाचं आहे, यावर कंबाईन पूर्व परीक्षा देखील विचारलेला आहे. जशी गरुडाला पंख आणि वाघाला नख तशी मुंबई ही आमची आहे किंवा मुंबई भारताची आहे अशा पद्धतीची जी काही स्टेटमेंट आहे ती या अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं होतं अग्निदिव्य या कादंबरीमध्ये. आता मागेच बघितलेलं आहे.
जे काही अग्निदिव्य काव्य आहे ते एकंदरीत प्रतापराव गुर्जर यांच्या जीवनावर आधारित आहे. सो एकंदरीत प्रश्न क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10 झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. बेळगाव साहित्य संमेलनामध्ये कोणत्या समितीची स्थापना झालेली आहे? मुख्य परीक्षेत विचारलेला प्रश्न. तो बेळगाव साहित्य संमेलनात कोणत्या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे? अ. संयुक्त महाराष्ट्र समिती, ब. संयुक्त महाराष्ट्र समिती, क. महाराष्ट्र एकीकरण परिषद आणि ड. महाराष्ट्र साहित्य संमेलन समिती. सो कुठल्या समितीच्या दरम्यान जे काही पहिले किंवा बेळगाव साहित्य संमेलनाचे जे काही अधिवेशन आहे ते या अधिवेशनामध्ये कोणत्या समितीच्या स्थापनेसंदर्भाने तरतूद करण्यात आलेली आहे? फक्त ड, फक्त क, फक्त ब, फक्त अ. आता या ठिकाणी दिलेलं आहे बेळगाव साहित्य संमेलन 1946. 12 मे 1946 रोजी बेळगाव येथे मराठी साहित्य संमेलन भरलेले होते, ज्याचे अध्यक्ष ग. माडखोलकर होते. ग. माडखोलकर या बेळगाव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. आणि यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर हैदराबाद राज्यातील मराठवाडा भागातील लोकांच्या मराठी सामील होण्याची जी इच्छा आहे ती पूर्ण करणे, मुंबई राज्यातील पश्चिम महाराष्ट्र हा भाग संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी उत्सुक असणे किंवा अशा पद्धतीचा जो काही निर्णय आहे ते घेतलेला होता. त्यानंतर आहे यामुळे महाराष्ट्राचा पुरस्कार करणाऱ्या नेत्यांनी विदर्भातील नेत्यांशी चर्चा करून त्यांच्याबरोबर अकोला करार, तसेच नागपूर करार आणि इतर 3 मुद्दे डिस्कस करावे अशी जी काही तरतूद आहे ती बेळगाव साहित्य परिषदेमध्ये ठरावाद्वारे मांडण्यात आलेलं होतं. आता यामध्ये जे काही महत्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याच्यात तुम्ही बघू शकता. विभागाच्या वर्चस्वाला विदर्भ, अर्थात काय तर हिंदी भाषिक विभागाच्या वर्चस्वासाठी विदर्भ जबाबदार राहणार नाही. संस्कृत महाराष्ट्राची मागणी काही कारणामुळे जर अमान्य झाली तर स्वतंत्र महाविदर्भाचा स्थापनेस एकंदरीतच पाठिंबा देऊ अशी जी काही शिफारस आहे ती या समितीने केलेली होती किंवा या परिषदेमध्ये झालेलं होतं. विदर्भाने मध्य प्रांतांना व मध्य प्रांताचा व संयुक्त महाराष्ट्राचा उपप्रांत म्हणून जो प्रदेशाची वर्गवारी आहे त्यांनी केलेली होती. सो हे जे काही स्टेटमेंट आहे ते कोणाविषयी बोललं गेलेलं आहे? सो बेळगाव साहित्य संमेलनामध्ये कोणत्या समितीची स्थापना झाली नाही? सो संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली नाही, मात्र स्वतंत्र महाराष्ट्र समिती, महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठवाडी किंवा मराठी साहित्य संमेलन समिती स्थापन झालेली आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी जी काही संयुक्त प्रांत समिती जी आहे ती या ठिकाणी स्थापन झालेली नव्हती, त्यामुळे अ जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. पुढील शिक्षण आयोगाची कालानुक्रमे मांडणी करा. अ. रॅले आयोग, ब. हंटर आयोग, क. सॅडलर आयोग आणि ड. वूडचा कालिता. ओके, सो कोणत्या शैक्षणिक आयोगाने किंवा कुठल्या शैक्षणिक आयोगाने शिक्षणासंदर्भात रिफॉर्म घडवून आणण्यासंदर्भात शिफारशी केलेल्या होत्या, त्यांचा योग्य तो कालानुक्रम लावायचा. त्या ठिकाणी बघू शकता. चार्ल्स वूड डिस्पॅच, सर्वप्रथम चार्ल्स वूड डिस्पॅच कधी 1854 किंवा 1853 मध्ये आलेलं होतं. त्यानंतर आहे हंटर कमिशन 1882 मध्ये, रॅले कमिशन 1902 मध्ये, सॅडलर कमिशन जे आहे 1917 मध्ये, त्यानंतर आहे हार्टोग कमिटी 1929 मध्ये स्थापना, सार्जंट आयोग 1944 मध्ये या शैक्षणिक संस्थेची स्थापना झाली होती. तशा पद्धतीने 60 लक्षात ठेवा. तो या ठिकाणी जे दिलेलं आहे तर डिस्पॅच नंतर कुठला आयोग आहे तर एकंदरीत पुढच्या खालीचा सर्वसारी ड पहिल्या स्थानी यायला पाहिजे. ड पहिल्या स्थानी, तो पर्याय क्रमांक 2, 3 व 4 या पर्यायात आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे हंटर कमिशन. ओके, हंटर कमिशन या ठिकाणी ड नंतर ब, ड नंतर ब असणारा पर्याय कुठला पर्याय दिसून येतो या ठिकाणी आणि या ठिकाणी दिसून येतो. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर आहे हंटर नंतर रॅले. ओके, ड नंतर अ, रॅले कमिशन, रॅले कमिशन या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे शेवटचा कुठला, सॅडलर कमिशन. ओके, सॅडलर कमिशन सॅडलर आयोग जे आहे ते 1917 मध्ये गठीत झालेली होती. शैक्षणिक रिफॉर्म संदर्भाने सॅडलर आयोग गठीत करण्यात आलेली. आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने देशात व्यापाराबरोबरच राज्य विस्तार केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे कंपनीने भारतात लोकांना शिक्षण देण्याची जी जबाबदारी आहे ती स्वीकारलेली होती आणि इसवी सन
तर इसवी सन 1813 मध्ये सनदी कायद्यानुसार 1813चा सनदी कायदा यानुसार भारतीय लोकांच्या शिक्षणासाठी दरवर्ष 1 लाख रुपये खर्च करण्यात येईल. 1 लाख रुपये खर्च करण्यात येईल अशी जी काही शिफारस आहे किंवा अशी जी काही घोषणा आहे तरी या समितीने अर्थात ब्रिटिशांच्या काळामध्ये झालेलं होतं. ओके. नंतर आहे हंटर आयोग. कार्यक्षेत्र किती होते तर कार्यक्षेत्र होते प्राथमिक व माध्यमिक शिक्षण. ओके. तो प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भाने जो काही प्रस्ताव आहे ते सादर करण्याची जबाबदारी हंटर आयोगाकडे देण्यात आली होती. त्यानंतर आहे थॉमस रेले आयोग. थॉमस रेले आयोग विशेषतः कर्जनच्या काळामध्ये स्थापन करण्यात आलेलं होतं आणि त्याचे अध्यक्ष थॉमस रेले होते. तो हे विद्यापीठ कायद्यासंदर्भात विद्यापीठ ही काही शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये रिफॉर्म घडवून आणण्यासाठी थॉमस रेले यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाले होते. नंतर आहे सॅडलर आयोगाचे कार्यक्षेत्र. सॅडलर आयोगाचे कार्यक्षेत्र प्राथमिक ते विद्यालय अशा पद्धतीने किंवा विद्यापीठ प्राथमिक ते विद्यापीठ सो या एक लेवल पर्यंत सॅडलर आयोगाचे कार्यक्षेत्र होते. सो ड ब अ क ओके. सो पहिल्या स्थानी येईल उंचा खालीचा. त्यानंतर आहे हंटर आयोग. त्यानंतर आहे तिसऱ्या स्थानी आहे अ आणि चौथ्या स्थानी शेवटी येईल क. शेवटी क. अशा पद्धतीने ड ब अ क असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. ओके. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. देव समाज शिवनारायण अग्निहोत्री. ब आहे तत्वबोधिनी सभा रवींद्रनाथ टागोर. आत्मीय सभा राजा राममोहन राय आणि वेद समाज श्रीधरलू नायडू. ओके. तो वेद समाज किंवा श्रीधरलू रायडू म्हणून त्यांना ओळखले जाते. ओके. सो या ठिकाणी अयोग्य जोडी कुठली आहे किंवा चुकीची जोडी कुठली आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. सो केशवचंद्र सेन आणि के श्रीधर नायडू यांनी वेद समाजाची स्थापना केली 1864 मध्ये. जे काही केशवचंद्र सेन आहे ते एकंदरीतच हे विशेषतः ब्राह्मण समाजाशी संबंधित होते आणि ब्राह्मण समाजाच्या प्रचार प्रसारासाठी ते देशातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन जे प्रवचने वगैरे किंवा जे धर्माविषयीची माहिती आहे ती देत होते. आणि अशा वेळेस मद्रास मधील जे काही श्रीधरलू नायडू यांनी वेद समाजाचे ओके. सो ब्राह्मण समाजाच्या आधारावर आधारित किंवा या बेसवर आधारित अशी वेद समाजाची जी स्थापना आहे ती यांनी केलेली आहे. सो श्रीधरलू नायडू वेद समाज या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे ते बरोबर असणार आहे. त्यानंतर आहे आत्मीय सभेची जी स्थापना आहे ती एकंदरीतच कोणी केलेली आहे तर आपल्या सर्वांना माहितीच असेल राजा राममोहन राय. ओके. सो राजा राममोहन राय यांनी या आत्मीय सभेची स्थापना किंवा आत्मीय सभा याची स्थापना जी आहे ती एकंदरीतच 1815 मध्ये कोलकात्यात केलेलं आहे. त्यानंतर आहे तत्वबोधिनी सभा 6 ऑक्टोबर 1839 रोजी कलकत्ता या ठिकाणी देवेंद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेलं आहे. कुठला तत्वबोधिनी सभा कलकत्ता देवेंद्रनाथ टागोर. त्यानंतर आहे पंडित शिवनारायण अग्निहोत्री. आता या पंडित शिवनारायण अग्निहोत्री संदर्भात या ठिकाणी दिलेलं आहे. ज्याच्यामध्ये एक हिंदू समाज सुधारक होते आणि ब्राह्मण समाज या हिंदू सुधारणा चळवळीचे प्रमुख सदस्य म्हणून ते गणले जातात. 1886 मध्ये त्यांनी ब्रह्मधर्मातून बाहेर पडून देव समाज ही काही स्वतःचा एक धार्मिक गट स्थापन केलेला होता. ओके. तो देव समाज नावाचा जे काही धार्मिक गट आहे ते कोणी स्थापन केलेलं होतं तर पंडित शिवनारायण अग्निहोत्री. हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी जे दिलेलं होतं त्याच्यामध्ये देव समाज शिवनारायण अग्निहोत्री या ठिकाणी दिलेला आहे देव समाज शिवनारायण अग्निहोत्री त्यामुळे अ बरोबर असणार आहे. त्यानंतर आहे तत्वबोधिनी सभा 6 ऑक्टोबर 1839 देवेंद्रनाथ टागोर. मात्र या ठिकाणी दिलेला आहे रवींद्रनाथ टागोर त्यामुळे ब चुकीचा आहे. आत्मीय सभा आपण आताच बघितलेला आहे. आत्मीय सभा कोणी स्थापन केलेला आहे तर एकंदरीतच राजा राममोहन रॉय यांनी 1815 मध्ये आत्मीय सभा नावाची जी संस्था आहे ती स्थापन केलेली आहे. त्यानंतर आहे वेद समाज. वेद समाजाची जी स्थापना आहे ती एकंदरीतच श्रीधरलू यांनी वेद समाजाची स्थापना 1864 मध्ये मद्रास या ठिकाणी केलेला आहे. सोशा पद्धतीने या ठिकाणी जी तत्वबोधिनी सभा आहे तर या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर नसून ते देवेंद्रनाथ टागोर पाहिजे होतं. ओके. देवेंद्रनाथ टागोर. आत्मीय सभा राजा राममोहन राय आणि वेद समाज श्रीधरलू
नायडू. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील चालुक्य राजवटीविषयी माहिती कोणत्या प्रवाचकाने लिहिलेली आहे असा प्रश्न या ठिकाणी आहे. मुख्य परीक्षा 2023 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आपण थेट घेतलेला आहे. अ अल्बरुनी, ब फाहियान, त्यानंतर तिसरा आहे टॉलेमी आणि चौथा आहे ह्युएनसांग. ओके, सो पहिला आहे अल्बरुनी, फाहियान, टॉलेमी आणि ह्युएनसांग. सो कोणत्या प्रवासाने किंवा कोणत्या प्रवाचकाने महाराष्ट्रातील चालुक्य विषयी लिहिलेला आहे. ओके, सो लक्षात ठेवा जे काही चालुक्य हे जे काही एक शक्तिशाली जे राजवंश दक्षिण भारतामध्ये होते, इसवी सनाच्या 6व्या ते 12व्या शतकापर्यंत त्यांनी राज्य केलेलं आहे. चीनी बौद्ध भिक्खू ह्युएनसांग हा यांच्याच काळामध्ये अर्थात 7व्या शतकात पुलकेशीन द्वितीय यांच्या कार्यकाळात आलेला होता. हे लक्षात ठेवा, पुलकेशीन द्वितीय. या ठिकाणी जे काही ह्युएनसांग आहे ते कोणाच्या काळात तर चालुक्य यांच्या काळात आपल्याला दिसून येतो. आता इतर जे काही संस्था आहेत त्यामध्ये देखील त्यामध्ये बदामीचे चालुक्य, ओके, त्यानंतर इतर जे काही संस्था आहेत त्याचं देखील इन्फॉर्मेशन आपल्याला असणे अपेक्षित आहे. ओके, तो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे ह्युएनसांग. आणि त्यांनी राजधानी वातापी अर्थात बदामी हे केलेलं आहे. नंतर पुढे जाऊया पुढचा आणि या लेक्चर मधील अर्थात हिस्ट्री इथे या विषयाला आपण या ठिकाणी कॉन्क्लूड करणार आहोत. सो यापुढे आपण विज्ञान विषयाची सिरीज साधारणतः 4 किंवा 5 दिवसामध्ये आपण पूर्ण ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून राज्यसेवा पूर्वपरीक्षा आधी त्या व्यवस्थित रिवाईज व्हायला. या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळी विषयी 1917 मध्ये लोकशिक्षण या मासिकात विभंगलेला महाराष्ट्र हे लेख कोणी सादर केला असा प्रश्न आहे. दत्तू वामन पोतदार, धनंजयराव गाडगीळ, नंतर आहे विठ्ठल वामन ताम्हणकर आणि जी.टी. माडखोलकर. तुझी काही संयुक्त महाराष्ट्र चळवळ आहे तर 1917 मध्ये लोकशिक्षण या मासिकात विभंगलेला महाराष्ट्र हे जे काही लेख आहेत कोणी लिहिलेला आहे लक्षात ठेवा, विष्णू वामन ताम्हणकर. सो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. आता यांनी कुठे गेलं, ओके, सो यांनी 1917 मध्ये जनार्दन विनायक ओक यांच्या संपादकत्वाखाली जे काही किंवा जनार्दन विनायक ओक यांचे जे काही लोकशिक्षण मासिक चालत असेल या मासिकामध्ये वैशाख अंकामध्ये तिभंगलेला महाराष्ट्र या नकाशासह जो काही लेख आहे ते प्रकाशित केलेलं होतं. ओके, सो तिभंगलेला महाराष्ट्र कोणी प्रकाशित केलेला आहे तर एकंदरीतच संपादनाचे काम कोणी केलेलं आहे तर हे लक्षात ठेवायचं, विष्णू वामन ताम्हणकर. ओके, सो विष्णू वामन ताम्हणकर यांनी तिभंगलेला महाराष्ट्र अशा पद्धतीने लेख आहे तो लोकशिक्षण या मासिकामध्ये प्रसिद्ध केलेला आहे. या लेखात मुंबई प्रांत, मध्य प्रांत, वऱ्हाड असेल, हैदराबाद असेल किंवा इतर मराठी भाषिक जे भाग आहेत तर त्या ठिकाणी एकत्र आणून एकसंध महाराष्ट्र निर्मिती करावी अशा पद्धतीचे जे काही उद्दिष्ट ठेवून जे काही विष्णू वामन ताम्हणकर आहे ते कार्य करत होते. साहित्य सम्राट न. चि. किरगड यांनी केसरीत भारत व राष्ट्रीयत्व हा लेख लिहून मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोकसंख्या ही एकत्र अंमलाखाली यावी अशा पद्धतीचे जे काही स्टेटमेंट आहे ते देखील दिलेलं होतं. आचार्य विनोबा भावे यांच्या महाराष्ट्र धर्मग्रंथ या लेखात विपुल प्रमाणामध्ये त्यांनी एकंदरीतच महाराष्ट्र धर्म या लेखात संयुक्त महाराष्ट्राच्या कल्पनेचा पुरस्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. कुठला होता तर महाराष्ट्र धर्म. सो या ठिकाणी विष्णू वामन ताम्हणकर या संदर्भात दिलेला आहे. सो पर्याय क्रमांक जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिसून येतो विष्णू वामन ताम्हणकर किंवा विठ्ठल वामन ताम्हणकर देखील म्हटलं जातं. अशा पद्धतीने या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 हे योग्य आन्सर असणार आहे. ओके, सो असे जे काही आपण हिस्ट्री आतापर्यंत इकॉनॉमिक्स त्यानंतर आहे पॉलिटी. सो दर आठवड्याला अर्थात 5 आठवड्यांमध्ये 5 सब्जेक्ट, त्यानंतर आहे जॉग्राफी आणि आता लेटेस्ट आता आपण हिस्ट्री जे काही विषय आहेत ते बघितलेले आहे. आता यापुढे सायन्स या संदर्भाने आपण जे काही न्यूमेरिकल्स फिजिक्स जे महत्वाचे टॉपिक्स आहेत महत्वाचे प्रश्न फ्रेम होऊ शकतात तसे टॉपिक्स आपण घेतलेले आहेत. रसायनशास्त्र, बायोलॉजीचे 2 लेक्चर आपण अपलोड केलेले आहे. ओके, सो अशा पद्धतीने अर्थात आपण करणार आहोत. सो या ठिकाणी आपण थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.